नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो. युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तुषार देशमुख सरांच्या मार्फत एक निवेदन मुख्यमंत्र्यांना करण्यात आलेलं आहे. या निवेदनामध्ये 5 प्रमुख मागण्या करण्यात आल्या. शिक्षण सेवकांसंदर्भात तुम्हाला नुकतंच माहिती असेल, काही शिक्षण सेवकांचं आता काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला. त्याला वेगवेगळी कारणं होती, पण ह्या शिक्षण सेवकांच्या पश्चात काहीतरी शासनाकडून सुद्धा जबाबदारी असावी आणि खूप चांगल्या मागण्या या असोसिएशन मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या आहे. थोडक्यात आपण बघूया नेमकं काय आहे हे निवेदन. मी तुम्हाला डायरेक्टली निवेदन दाखवतो. बघा, हे निवेदन आहे शिक्षण सेवकांसंदर्भातलं. माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांना पाठवलेलं आहे. विषय पण त्यात दिलेला आहे की काय पवित्र पोर्टल अंतर्गत नियुक्त शिक्षण सेवकांना सेवा संरक्षण, वैद्यकीय सुविधा, सन्मानजनक मानधन व मृत्यू पश्चात कुटुंबियांना संरक्षण देण्याबाबत तत्काळ निर्णय घेण्याबाबत हे निवेदन करण्यात आलं. त्यात संदर्भ दिले 3. त्यांनी यात सर्व मुद्दे त्यांनी मांडलेली आहेत. असं हे परिपत्रक त्यांनी पाठवलेलं आहे मुख्यमंत्री साहेबांना आणि इतर जे मंत्री महोदय आहेत, शिक्षण विभागाचा असेल, ग्रामविकास विभाग असेल किंवा इतर विभाग असेल, राज्यमंत्री, सगळ्यांना हे पत्रक पाठवलेलं आहे. आणि ह्या पत्रकाचा थोडक्यामध्ये त्यांनी जे पाठवल्याचं रिसिव्ह सुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहे. तुम्ही बघू शकता. तुमच्या समोर ही रिसिव्ह पण मी दाखवतो. बघा, ही रिसिव्ह आहे मुख्यमंत्र्यांना भेटल्याची. मुख्यमंत्री टपाल केंद्र, मुख्यमंत्री सचिवालय, महाराष्ट्र राज्य, हे 21/4/2026 ला त्यांना भेटल्याचं त्यांनी हे लेटर पण दिलंय. बघा, हे तुम्ही बघू शकता. सो आता हे लेटर त्यांनी पाठवलं, त्यांना रिसिव्ह पण भेटली. एक काम खूप जोरात ते करतायत. सो सगळेच महाराष्ट्रामध्ये अशा भरपूर संघटना आहेत, सगळेच कामं चांगले चांगले करतात, आपल्या आपल्या परीने काम करण्याचा प्रयत्न करतात. फक्त आपण गटगट न करता एकत्रितरित्या हे सगळ्या मागण्या योग्य त्या शिक्षण मंत्र्यांपर्यंत किंवा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे. आता यात प्रमुख मागण्या नेमक्या काय, तर 5 प्रमुख मागण्या बघा तुमच्या समोर आहे. एक आहे समान काम समान वेतन. तुम्हाला माहिती, यावरती पाठीमागे पण व्हिडिओ घेतला आणि काही संदर्भ पण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी दिले होते. सेवा संरक्षण सुद्धा या सगळं शिक्षण सेवकांना नक्कीच असावं. वैद्यकीय व सामाजिक सुरक्षा असावा. पवित्र पोर्टल विलंब निवारण करण्यात यावं आणि कालबद्ध निर्णय असावा की कधी भरती होणार, कशी होणार आहे, हे सगळं निर्णय पण असावा. असे 5 प्रकारचे महत्वाच्या मागण्या इथे या असोसिएशनच्या मार्फत तुषार देशमुख सरांनी मुख्यमंत्री साहेबांना केलेले आहेत. आता हा लढा केवळ वेतनाचा नाही, तर महाराष्ट्राच्या भावी पिढीला घडवणाऱ्या शिक्षकांच्या सन्मानाचा असणार, लक्षात घ्या. यामध्ये एक एक मुद्दा बघूया, पण तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो, तुमच्या माहितीत जर असे कोणी विद्यार्थी असेल, असे कोणी शिक्षक असेल, त्यांना लगेच कळवा. इग्नाइट अकॅडमीची द्रोणा 10.0 ची बॅच चालू झालेली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सेपरेट बॅचेस अवेलेबल. ह्या बॅचमध्ये तुम्हाला बुक किट आणि बॅग घरपोच मिळणार आहे. तुमच्याकडे जर बुक किट आणि बॅग असेल तर तुम्ही ही बॅच घेऊ शकता. दोन्ही बॅचमध्ये सेम फीचर्स आहे. तुमच्या वेळेत तुम्ही लेक्चर बघू शकता. 9 बॅचेसला शिकवणारी टीम तुम्हाला 10व्या बॅचला मार्गदर्शन करणार आहे. बघा, बऱ्याच ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतं की तीच टीम जी आहे सारखी बदलत असते. इथे मात्र तुम्हाला टीम बदलणारी नाही भेटणार. तीच आहे ज्यांनी 9 बॅचला शिकवलाय. दुसरा मुद्दा काय, 1-2 फक्त तुम्हाला ओळखीचे चेहरे असतात, बाकीचे चेहरे ओळखीचेच नसतात. मात्र इथे तुम्ही युट्यूबवर बघा, सगळे चेहरे तुम्हाला ओळखीचे वाटतील. महाराष्ट्रामध्ये 5,000 प्लस विद्यार्थ्यांचा निकाल देणार टीम तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. पीडीएफ पीपीटी स्वरूपातल्या नोट्स आहे, डेमो लेक्चर अवेलेबल आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे, टेस्ट सिरीज भरपूर सारे अवेलेबल आहे. 9वा दिवस नवी सुरुवात रिफ्रेशमेंट सेशन आहे, महारिव्हिजन सेशन पण तुम्हाला या बॅच मध्ये अवेलेबल आहे. यासाठी काय करा, खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍप आहे, ऍप लिंक डाउनलोड करा आणि हवी ती बॅच लगेच जॉईन करा. आणि विशेष म्हणजे तुम्हाला हे सगळं आम्ही फार कमी फी मध्ये पण देत आहोत. आता बघा, यापूर्वी मी बघा एक कोर्टाची केस पण शिक्षक सेवकांबद्दल, त्यावरती व्हिडिओ मी घेतलाय ऑलरेडी. ती केस पेंडिंग आहे, केस चालू आहे. त्यामध्ये पण 3 प्रमुख मागण्या शिक्षण सेवकांच्या बद्दल केलेल्या आहेत. समान काम समान वेतन मागितली आहे. 3 वर्ष शिक्षण सेवक कालावधी हा कमी करण्यात यावा किंवा रद्द करण्यात यावा. आणि पवित्र पोर्टल निवड विसंगती आहे. तुम्ही निवड करताना शिक्षण उपशिक्षक म्हणून डायरेक्टली निवड करण्यात यावी, शिक्षण सेवक म्हणून नको आहे, किंवा सहाय्यक शिक्षक म्हणून तुम्ही निवड करावी, शिक्षण सेवक म्हणून नाही करावी. ही पण मागणी कोर्टामध्ये कोल्हापूर खंडपीठामध्ये केस चालू आहे. आता ही जी असोसिएशनच्या मार्फत मागणी जी केली त्यातली पहिली मागणी आहे, राज्याच्या शैक्षणिक व्यवस्थेचा कणा आपण हक्कांपासून वंचित असणारा हा घटक आहे. मुलांचे भविष्य घडवणे, सर्व शालेय कामे करण्याची जबाबदारी खरं म्हणजे शिक्षकांकडे असते. आणि या शिक्षकांचं वास्तव जर आपण बघितलं तर त्यांना ना वैद्यकीय सुविधा आहे, ना कोणती सामाजिक सुरक्षा आहे. सो वैद्यकीय सुविधा या शिक्षकांना नक्कीच द्यावी, ही एक पहिली मागणी या असोसिएशन मार्फत केली जात आहे. दुसरी म्हणजे काय, सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट निकाल आहे, समान काम समान वेतन. या संदर्भात काही म्हणूया आपण की संदर्भ सुद्धा या पत्रकाद्वारे त्यांनी दिले. 3 संदर्भ त्यांनी दिले बघा.
पहिला संदर्भ दिला त्यांनी स्टेट ऑफ पंजाब वर्सेस जगजित सिंग 2017 SSC 148 समान कामासाठी समान वेतन देणे हे संविधानिक तत्व आहे. केवळ वेगळे पदनाम देऊन वेतन कमी करता येत नाही. म्हणजे तुम्ही इथे सहाय्यक शिक्षक हे नाव न देता फक्त शिक्षण सेवक हे पदनाम वेगळं दिलं तर तुम्ही वेतन कमी करू शकत नाही, लक्षात घ्या. दुसरं काय, यूपी स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड वर्सेस पूरणचंद्रा पांडे 2007 ही केस आहे. कायमस्वरूपी काम करणाऱ्यांना तात्पुरते म्हणून अल्प वेतनावर ठेवणे अन्यायकारक आहे, ही एक केसचा संदर्भ दिलाय. आणि तिसरा, बॉम्बे हायकोर्ट नागपूर बेंच काही खटल्यात शिक्षण सेवकांना नियमित शिक्षकांप्रमाणे वेतन देण्याबाबत सकारात्मक निरीक्षणे नोंदवले आहेत. हे 3 संदर्भ त्यांनी इथे दिलेले आहेत. त्यात बघा, नियमित शिक्षक जर असेल तर शिक्षण सेवक, नियमित शिक्षक आणि शिक्षण सेवक यांना समान काम समान वेतन या धर्तीवरती समान वेतन देण्यात यावं. समान जबाबदारी आहे तर समान वेतन मिळण्याचा कायदेशीर अधिकार त्यांना नक्कीच आहे. केवळ वेगळे पदनाम देऊन वेतन कमी करता येत नाही. म्हणजे इथे निवड करताना तुम्हाला उपशिक्षक किंवा सहाय्यक शिक्षक म्हणून त्यांना नियुक्ती द्यायला पाहिजे होती, पण ती नियुक्ती तुम्ही देऊ शकत नाही. त्याला नाव दिलंय शिक्षण सेवक आणि त्या शिक्षण सेवकाच्या नावाखाली त्यांना वेगळं असं वेतन देऊ शकत नाही. त्या संदर्भ सुद्धा आपल्याला इथे 2-3 केसेसचा दिसतोय. तर तिसरी जी मागणी आहे महत्वाची ती म्हणजे मूलभूत सुरक्षा त्यांना द्यायला हवी. उपकार नाही तर कर्मचाऱ्यांचा तो हक्क आहे. शासकीय कर्मचाऱ्यांचा 100% तो हक्क आहे. इव्हन दो प्रायव्हेट मध्ये पण जे एम्प्लॉई असतात खाजगी संस्थेमध्ये तिथे सुद्धा त्यांना हा काय कर्मचाऱ्यांना मूलभूत सुरक्षा दिली जाते. सेवा संरक्षण नोकरीची शाश्वती त्यांना द्यायला हवी. वैद्यकीय सुविधा आजारपणात आधार द्यायला हवा. सामाजिक सुरक्षा भविष्याची तरतूद सुद्धा त्यांची केली जायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी संरक्षण म्हणून द्यायलाच पाहिजे. या 3 घटकांशिवाय शिक्षण सेवक असुरक्षित वातावरणात काम करत आहे आणि खरंच ते असं घडत आहे. चौथी मागणी यामध्ये पवित्र पोर्टल मधील विलंब होतो बराच वेळेस आणि उमेदवारांच्या उद्ध्वस्त होणाऱ्या संधी. लक्षात घ्या, पवित्र पोर्टलच्या प्रगतीतील प्रशासकीय विलंब जर झाला तर बऱ्याच उमेदवारांची वयोमर्यादा संपत चाललेली आहे. सो शासनाच्या दिरंगाईचा फटका निष्पाप उमेदवारांना का द्यायचा, त्यासाठी हा पण एक मुद्दा महत्वाचा आहे की तुम्ही क्लिअर कट तुमचा रोडमॅप असावा आणि दिलेल्या वेळेत विद्यार्थ्यांना संधी द्यावी. आणि 5वा मुद्दा त्याच्याशी निगडीतच आहे. शासनाकडे अंतिम मागणी अशी आहे की तातडीचा आणि कालबद्ध निर्णय तुम्ही घ्यायलाच हवा, ज्यामध्ये शिक्षण सेवकांच्या न्याय मागण्यांवर केवळ आश्वासने नको तर फक्त एका निश्चित कालमर्यादेत अधिकृत निर्णय घ्यावा ही मुख्यमंत्र्यांना विनंती आहे. म्हणजे ह्या शिक्षण सेवकांबद्दल जो खाजगी जर आपण संस्था बघितल्या तर खाजगी ज्या प्रायव्हेट संस्था आहेत तिथे सुद्धा कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी असतो, आरोग्य विमा असतो. सो या संदर्भात शिक्षण सेवकांबद्दल जे पहिले 3 वर्ष काम करणारे शिक्षण सेवक आहे, नुकताच काही जणांचा आता मृत्यू पण झालाय, यामुळे हा मुद्दा जरा समोर आलेला आहे. सो या उमेदवाराला संरक्षण पण द्यावं आणि मृत्यू पश्चात त्या उमेदवारांच्या फॅमिलीला सुद्धा एक 25 लाखांपर्यंत अमाऊंट पण द्यावी अशी सुद्धा मागणी इथे करण्यात आली. आणि ह्या मागण्या खरं म्हणजे खूप योग्यच आहेत. म्हणजे सगळ्यांनी विचार केला लॉजिकली तर हे बरोबर आहे की शासकीय सेवेत तो काम करतोय, आपलं गाव सोडून जातोय, आपला जिल्हा सोडून जातोय, आपल्या नातेवाईकांपासून खूप दूर जाऊन सेवा देत असतो आणि भावी पिढी घडवण्याचं काम हा शिक्षक करत असतो. सो या शिक्षकांना जसं तुम्ही म्हणतात की एखादा कर्मचारी जेव्हा तुम्ही शासकीय सेवेत घेतात तेव्हा त्याला जे नियम लावतात, जे निकष लावतात सगळ्या संरक्षणाच्या बाबतीत, तेच निकष शिक्षण सेवक या पदाला सुद्धा असावा. नो डाऊट शिक्षण सेवक पद तर रद्दच करावं, भविष्यात हे शिक्षण सेवक नसून सहाय्यक शिक्षक नेमणूक करावी, वेतन पूर्ण द्यावं, हे नियम लावावेत भविष्यात. ही कोर्टात केस चालूच आहेत, पण सध्या तरी शिक्षण सेवक या पदाबद्दल ह्या मागण्या या असोसिएशन मार्फत केल्या जातात, ह्या खूप योग्य आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर याबद्दल काही डिस्कशन करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये कॉन्टॅक्ट नंबर मिळणार, त्याला पण तुम्ही कॉल करू शकता. आता हे सगळं मी जे म्हटलं तुम्हाला याबद्दल तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा, पण तुमच्या सगळ्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. शिक्षकांसाठी सगळ्यांनीच, अर्थात तो शिक्षकच असावा अजिबात नाही, सर्वसामान्य पालक असतील, लहान मुलं असतील, मोठे मुलं असतील, जॉब करणार असतील, प्रायव्हेट जॉबवर असतील, सरकारी जॉबवर असतील, त्यांनी सुद्धा लक्षात घ्या तुम्हाला सुद्धा तुमच्या जीवन घडवण्यामध्ये खूप मोठा वाटा हा शिक्षकांचा आहे, होता आणि राहणारच आहे. तर या शिक्षकांसाठी तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ हे जे मागणी आहे हे सगळ्यांपर्यंत शेअर नक्की करा. आणि जाताना परत एकदा प्रमोशनल ऍक्टिव्हिटी करतोय की जर तुम्हाला तुमच्या माहितीत कोणी विद्यार्थी असेल ज्यांना टीईटी पात्र व्हायचं असेल तर त्यांना ही 2 रुपयाची बॅच, विषयानुसार सेपरेट बॅच आणि सुधारित आवृत्तीची पुस्तकं अवेलेबल झालेली आहे. तुम्ही जवळच्या बुक स्टॉलवरून घेऊ शकता, आपल्या ॲपवरून घेऊ शकतात किंवा काही शंका असेल ह्या नंबरला कॉल पण करू शकता. हा व्हिडिओमध्ये मांडलेले मुद्दे, त्या मुद्द्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमच्या सगळ्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.